पाऊस बघ ओलाय, पडशील. त्या ऑटोवाल्याला विचारलं तर तो बघ आता गोरेगावला नाही बोलणार. मी बोलली ना त्या लोकांना लांबचंच भाडं पाहिजे, बोरिवली वगैरे. गोरेगाव स्टेशन बोललं तर नाही, त्याला इथे स्टेशन. पाऊस पडला की असंच असतं. विचार त्याला गोरेगाव स्टेशन. स्टेशन स्टेशन हां, चल रे. तू सगळीकडे मी आधी आणि हो आधी करत बसतोस. एवढा पाऊस आहे आणि त्याच्यामध्ये तुझी नाटकी. तू आधी बस, मी आधी बस. उलट साईडला बसलं तर भिजणार ना तू. भिजणार नाहीस ते बा. आता मारामारी परत चालू. दोघांनाही मारे ना मी. हा बेशिस्त वागू नको रिया. चला तर आपण जाऊन बसून जाऊया तिथे हॉटेलमध्ये. कसं वाटतंय स्वतःच्या कार मध्ये बसून तुला? हा कसं वाटतंय? आणि आता नेक्स्ट टाइम कोण कार चालवणार आहे? तू चालवणार? बंद कर. रिया रिया नाही. अरे बाबा रे. मी कुठे आलो? तिला मोबाईल दे. मोबाईल नाही, कधीपासून नाही देते यार तू मोबाईल. कसं वाटतंय तुला कार मध्ये बसून? नाही कार मध्ये बसून कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. हे पण मग आमची उशी आहे ना तसं. ए लाईट लाव जरा. लाईट लाव. पुढची लाईट लाव ना म्हणतात. कारची लाईट लाव इथे वरती. हे बघ इथे इथे. हा बघा कसं वाटतंय कार मध्ये. रिया वाटतंय तुला? मम्मा हे बघ ना तसं मस्त आहे. आता आम्ही चाललोय कुठे फिरायला? कुठे चाललोय आपण फिरायला? चर्चगेटला. चला FM लाव जरा. म्हणतात FM. म्युझिक वर जा. रेडिओ 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 जा. ते नाही रेडिओ, बॅक वर जाता. लाव. आणि चार्जिंग ऑन कर आणि मगच मोबाईल चालू कर. त्याच्यापेक्षा स्टॉप करता माहिती का नाही त्याच्यामध्ये बटन आहे स्टॉपचा. हे बघ वरळी सिलिंग बघ रिया. वरळी बघ. तिकडे कुठे सिलिंग आहे? हे काय इथे दिसतंय तर? काय सिलिंग आहे समोर आहे. समुद्राच्या वरती आपण. नाही तर कोस्टल रोड आहे ना इथून. इंटरव्ह्यू घे ना. नाही नाही जागी आहे का झोपली आहे? तिला झोपा भारी येतात. झोपणारच आहे. रिया इथे एक फ्लॅट विकत घ्यायचं यार. चला ना. आम्ही कुठे चाललोय? ते एक फ्लॅट तिथे 30 करोड 50 करोडला येतो रिया इथे. आम्ही इथेच आहे. बघितलं समुद्र. आवक सिलिंग इथे संपतो. हे वरळी आलं आणि आता आपण हा कोस्टल रोडला जातोय सरळ. कोस्टल रोड. हा हे बघ वरळी. मग हा मग इथे एक एक फ्लॅट कितीला माहितीये का? 40 करोड 50 करोड एक फ्लॅट. रोहित शर्मा, विराट कोहली सगळे इथे राहतात. आता बघ इथून चालू होते विराट कोहली लंडनला बॉर्न झालेला. हे काय अंबानीचा आता बंगला येईल ना इथे. तो तिकडे पुढे. आता आपण जाणार तिकडे.
हे चालू झालंय काय हे? 70 to तेच चालू आहे. 100. नाही मी बघितलंय ते. हे काय छान रोड आहे ते बघ ना इथे म्हणतात इथे कोस्टल रोड आहे हा सगळा रोड हा आता पाण्यात चांगला. स्टार्ट होईल बघ रोड. आईला एवढं म्हंटल ये 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 मम्मा असं वाटतंय की आधी समुद्र होतं त्याच्यावर आम्ही आता वाटतच नाही ना आपण मुंबईत आहे कुठेतरी बाहेर गावी आलोय असं वाटतंय ना रिया? रिया किती छान वाटते बघ रोड एवढा मोठा भला. छोट्या बिल्डिंगला ना तोडून टाकायला पाहिजे. तोडणारच आहे ते. बरोबर. हा कुठलं मंदिर आहे हे? मंदिर नाही रे, रेमंडवाल्याच हे हे असतात साईडली छोटी मंदिर. ते कोळीवाडा होता काय तो? कोळीवाडा होता ते चाळीतल्या रूम. वर्ली गोळीवाडा तेच सांगते कोळीवाडाच वाटत. वर्ली कुठे? वर्ली तर गेला. मग हे रेमंड काय आहे? वर्ली नाकेच आहे का कुठल्या मम्मा अंबानीचा बंगला. तेव्हा आता येईला. नाही नाही हे रेमंड आहे. नाही नाही त्याच्या पाठी कोस्टल रोड आहे बघ. बघितलं ना अंबानीचं घर आहे ते. आ बराच मोठा हो. नरिमन पॉइंटला आलो बघ. बघितलंस हे? हा बघ समुद्र इथे सगळा. हे बघ इथे क्रिकेटचं ग्राउंड हे आहे बघ मोठं. वानकडे स्टेडियम बघ म्हणतात. वानखेडे नाही आहे बे. हे नाही वानखेडे पुढे आहे सगळं. पुढे हे बघ राईटला बघ समुद्र. चल, राईटला जायचं आहे ना गेट ऑफ इंडियाला. गेट वानखेडे ऑफ भूक लागली आहे काय? मग 10 झाले. बोल. वानखेडे स्टेडियम बनायचे. नको गेट ऑफ इंडिया आपल्या इथेच काहीतरी बघायचे. गेट ऑफ इंडिया छोटे त्याच्या दिल्ली त्याच्याच गेटला तो दिल्ली गेट. हे काय म्हणते हो वरचा रोडा? तो ब्रिज आहे बे कालवा देवीचा. कालवा देवी वगैरे साईडला जातो. टाक ना मॅप मग आता मस्जिद बंद. In 400 meters, turn left at Killishawn आता Track आपण onto B North Road. हे बघ पुढे बघ रिया ते. हा आपला मुंबईचा एंड आहे बस. इथून मुंबई संपली नाही का ते समुद्राला ते गेट ऑफ इंडिया. इथे रूम किती महाग आहेत बघ या सगळ्या. एक रूम वानखेडे बघ वानखेडे स्टेडियम आहे बघ. इथे मंथन आमचा खेळणार. मंथन वानखेडेचा फोटो काढ. खाली उभं राहा. येतोस थांब. हे बघ इथून आउट आहे स्टेडियमच्या बाहेर. हा स्टेडियम आहे ते. मी बघितलं असतं. मी जाऊन आली बाळा. चालत चल ना पुढे गेट आहे. चल पुढे. इथून आउट आहे इथून इन होतं. कसं वाटतंय मंथन तुला इथे येऊन? हे बघ इथून मुंबई क्रिकेट स्टेडियम नाही रे. लोक काम करतात आतमध्ये. त्याला म्हणलं लोक आतमध्ये काम करतात. क्रिकेट असोसिएशन. हा इथून बघ सगळ्यांचं सिलेक्शन होतं म्हणतात. या बिल्डिंग मधून सगळ्यांचं सिलेक्शन होतं या असोसिएशन मधून. ऐकलंस का? येणार आहेस खेळायला? तुझा बॉल पण 4 पण नाही जाणार तू जर मारलास तर.
चला, मैडम रिया अपने कार में बैठ रही है. रिया कार मध्ये बसत आहे. रिया मैडम, रिया तुझी कार आहे. चला मंथन, पटकन बटन दाबशील गाडीचं कार मध्ये. आता मोबाईल दे. हा मोबाईल दे. झालं. मोबाईल दे. ते बघ चर्चगेट स्टेशन आहे. वरती का ना, वरती चर्चगेट स्टेशनचं ते काच खाली घेऊ काय? नाही, येतंय काय चर्चगेट स्टेशन आलं. नो एंट्री आहे काय? नो एंट्री म्हणून फाईन मारतील बघा उगाचच. अरे वन वे है क्या? वन वे है? नाही बोलला तो. हे बघ चर्चगेट स्टेशन आहे बघ. दिसला? विरा ते चर्चगेट लोक अपडाऊन करतात थोडं लांब. एवढी मोठी बिल्डिंग कशाला? मग कुठली? हे ब्रिटिश लोकांनी हे सगळं बनवलेलं आहे हे बिल्डिंग. हे चर्चगेटला ब्रिटिश लोक आलेले त्यावेळेला जे आपल्या इंडियामध्ये कब्जा केलेला ना. मग ते कशासाठी बनवलेली? त्यांनी त्यांच्या हिशोबाने ब्रिटिश लोकांनी बनवलेले आहेत. जे इथे चर्च आहे. हायकोर्ट आहे. छोट्या कोर्ट, हायकोर्ट काय? मोठा कोर्ट. म्हणजे छोट्या कोर्ट मध्ये तुला चांगलं नाही वाटलं तर तू इथे परत हायकोर्टला तुझी केस टाकू शकतेस तू. हे बघ, तू लेफ्ट मारायचं. हे ब्रिटिशांच्या काळचं आहे बघ हे Use the सगळं. left 2 lanes to turn left onto Mahatma Gandhi Road, then turn Hey, right boy. onto Dr. Dadabhai Naoroji बघितलंस Road. कोर्ट रिया? हायकोर्ट. हे चर्चगेट स्टेशन आहे म्हणतात. ब्रिटिशांच्या काळचं आहे. हे स्टेशन आहे. आपण मगाशी बॅक साइडला होतो. For 3 kilometers. हे विटी स्टेशन आहे. ते चर्चगेट बाजूबाजूला एकदम. हा बे आलो बरोबर बे. हे बघ हे ना, हे काय माहिती काय? हे लोक हजला जातात ना, त्यांची बिल्डिंग आहे ही. बंद करतायत. रिया तुला एकदा सांगितलेलं कळतं की नाही? केस बांध. साईडची पण चप्पल आहे बघायचं तर बघ. माझ्या साईडचे येणार नाही तो. हे बघ, मग नाही ना माझ्या साईडचे पाय माझे मोठे आहेत. हे काय नाही ना. इससे बड़ा है क्या? देखो नंबर छोटी वन से बड़ा आएगा क्या इतना बड़ा? साइज छोटा है. ये ना तिकडनं. नाही, इथे सगळे थुकले. ये बॉटल कैसा है? ये बाजू वाला 150 रुपये का? 150. ऐसा है कैसा? देने का क्या है? किती बोलतोय? 150. बघ मग दुकानात पण येईल एवढी. हा तो केक घे. आता आम्ही काय खातोय तर. काय ना गाडी ठेवूनच असते का? गर्दी बघ किती एवढ्या रात्री. गर्दी बघ इथे. हे जेव्हा रमजान असेल तेव्हा केवढी गर्दी असते हो इकडे रमजानच्या वेळेला. आता रात्री 12ला एवढी गर्दी आहे. आम्ही खाऊ. चपाती अर्धी कशी लागते म्हणतात रिया? कसं लागतंय? छान आहे. इथे हो. हे
कभी चालू करने का? अरे कल से ही दोपहर को 1 से 3 झालं सँडविच खा. अच्छा तो कल मैं थोड़ा लेट नहीं दुकान पहले जाऊंगा. नहीं आप नहीं आ सकते. मंथन मैं बोला यार 1/2 करके लाने का था. 1/2 हाँ. तुमको आवाज दिया. और आ रही हूँ सोसाइटी की सारी लेडीज के साथ जा रही हूँ. तू पी दे पी थोडस. क्या भाई? क्या नहीं? तुम्हाला नकोय? टिश्यू ले गया. ओ नाही ना मला नको. एक देखो थोडासा फक्त. जी हम सोसाइटी की सारी लेडीज को स्विमिंग सिखाने वाली है. मंथन कसं लागतंय? पूछे जाने से मना मंथन कर रहा है. चिकू कसं लागतंय मंथन? एक नंबर. ये क्या करेंगे स्विमिंग सीख क्या बाबूजी? कितना हुआ? अगर मैं ऐसा तैर ऐसा चाल लेके आएगी. पहले सैंडविच, उसके बाद मिल्कशेक, उसके बाद वेफर्स. किती वाजलेत माहितीये का? 1 वाजलेत रात्रीचे 1.